संजय दिना पाटील जो मागील 10 वर्ष घरी बसलेला होता, आता तो उद्धव ठाकरेंच्या कृपेने निवडून येताच आणि गद्दारी करून फुटून सत्तेत जाताच धमकी द्यायला सुरुवात केली आहे। संजयने आधी मी 5 लोकांना ठार केले, माझ्या विरोधात कुणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर या गुंडागिरीची भाषा करणाऱ्या खासदाराने पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या धमकीनंतर देखील त्याला काहीच पछतावा नव्हता। त्याला जणू वाटलं आता आपलंच राज्य आहे। मात्र या बंडखोर खासदाराला काय माहिती की महाराष्ट्रात जनतेचं राज्य आहे। जनतेने टीका करताच या गुंडाने लगेच माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। तर आता मंत्री उदय सामंत यांनी देखील या गुंडाची भाषा बोलणाऱ्या खासदाराची पाठराखण केली आहे। त्यामुळे ज्या उदय सामंतांना लोक एक चांगला नेता समजत होते, तोच नेता आता या गुंडाची पाठराखण करताना दिसतोय। हा गुंड जर ठाकरे गटात असता तर सामंतांनी अशीच त्याची पाठराखण केली असती का, असा प्रश्न निर्माण झालाय। पाहूयात या व्हिडिओतून सामंतांनी या गुंडगिरीची भाषा करणाऱ्या खासदाराची कशी पाठराखण केली आहे। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। खासदार संजय दिना पाटीलने पत्रकारांना जाहीरपणे दिलेल्या जीवघेण्या धमकीनंतर आणि त्यांच्या गुन्हेगारी कबुलीनंतर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची केलेली पाठराखण अत्यंत संतापजनक आहे। संजयने पोलिसांच्या देखत पत्रकारांना परत इकडे आलात तर मारून पाठवेन, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा असा थेट दम दिला। इतकंच नव्हे तर मी याआधी 5 लोकांना ठार केले आणि माझ्या विरोधात आंदोलन केलं तर बॉम्ब टाकेन अशी जाहीर कबुली देणाऱ्या या खासदाराच्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी उदय सामंत पुढे सरसावले आहेत। संजय पाटलाची ही अरेरावी समोर आल्यानंतरही त्यांची वागण्याची पद्धत आणि बॉडी लँग्वेज तशीच आहे असे म्हणत सामंत यांनी या गुंडशाहीचे अत्यंत मवाळ शब्दात समर्थन केले, ज्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य उरलं आहे की गुंडाचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। संजय दिना पाटीलने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून गद्दारी करून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आणि अवघ्या 48 तासातच त्यांच्यातील सत्तेचा माज उघडपणे समोर आलाय। जर एखाद्या लोकप्रतिनिधी कॅमेरा समोर पत्रकारांना पोलिसांदेखत घरात घुसून मारण्याची धमकी देत असेल तर तो मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसोबत काय करत असेल, हा विचारच सर्वसामान्यांच्या अंगावर काटा आणणार आहे। या माजलेल्या खासदाराची चौकशी करून कारवाई करण्याऐवजी त्याची पाठराखण करत शाबासकी दिल्यासारखंच केलं जातंय। राज्याचे कॅबिनेट मंत्री त्यांना वाचवण्याचा किविलवाणा प्रयत्न करतात। उदय सामंत हे स्वतःला सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेते म्हणून घेतात, परंतु एका जाहीरपणे बॉम्ब टाकण्याची भाषा करणाऱ्या गुंड खासदाराला तो जीवाला जीव देणारा मित्र आहे म्हणून पाठीशी घालताना त्यांना लोकशाहीच्या मूल्यांची जराही भान राहिलेलं दिसत नाही। या संपूर्ण प्रकरणातून सत्ताधारी महायुती सरकारची राजकीय लाचारी चव्हाट्यावर आली आहे। संजय दिना पाटील यांचं कालचा जो वक्तव्य पत्रकारांबद्दलचा होता त्याच्यावर विविध पत्रकार संघटनांनी आक्षेप घेतलं। आज त्यांनी दिलगिरी जी व्यक्त केली त्याची पण भाषा जी आहे ती दिलगिरी कमी आणि मगरुरी जास्त वाटते। नाही, संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे। परंतु आज त्यांनी जाहीर पद्धतीनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काय बोलले त्याचं पक्षानं कुठेही समर्थन केलेलं नाही। त्याच्यामुळे संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही, याचा अनुभव मी देखील गेली 25 वर्ष घेतलेला आहे। आम्ही वेगवेगळ्या पार्टीमध्ये असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत। मी देखील काल त्यांच्याशी चर्चा केली, स्वतः साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्याच्यावर खुलासा केला आहे, संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही, अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे। पण त्याच्यामधलं एकच महत्त्वाची गोष्ट की ज्या फेजमधनं आम्ही 4 वर्षापूर्वी गेलो, आम्ही 4.5 वर्षापूर्वी गेलो आणि त्या फेजमधनं जात असताना शिंदेसाहेबांचं नेतृत्व कुणीही स्वीकारलं की त्याला आई बहिणीवरनं शिव्या घालायचा, त्याला मर्डर करतो म्हणून सांगायचं, त्याचा कोतळा काढतो म्हणून सांगायचं, त्याला तुडवतो म्हणून सांगायचं। शेवटी आम्ही पक्षांतर करणं, आम्ही आमचा विचार बदलणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार आहे। त्या नियमात बसून जर आम्ही संविधानाचा आदर करून जर दुसऱ्या गोष्टी करणार असू तर त्यांची आई बहीण कशाला काढायची, तर सुरुवात कुठनं होते ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे। परंतु कदाचित हा सगळा राग आपल्या सगळ्यांवर निघाला असेल। त्यांनी स्वतःहून दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। आज ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या वक्तव्यानं
अनेकांची मनं दुखवलेली आहेत पत्रकारांची, याची देखील मला कल्पना आहे आणि म्हणून त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. ते अतिशय दिलदार मित्र आहेत. तरी देखील त्यांच्या बोलण्यानं जर कोण दुखावलं असेल तर मी माझ्या वतीनं देखील दिलगिरी व्यक्त करतो. लोकसभेत येत्या काळात काही महत्त्वाचे बिल मांडण्यात येणार आहे. तसंच डिलिमिटेशन बिल देखील पुन्हा मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याच गोष्टींमुळे सत्ताधाऱ्यांना अशा दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या नेत्यांची गरज भासत आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय. केवळ पक्षात आलेल्या नवीन बंडखोरांना राजकीय संरक्षण देण्यासाठी आणि स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी जर राज्याचे वरिष्ठ मंत्री गुन्हेगारी वृत्तीच्या खासदारांना अशी क्लीन चिट देणार असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? उदय सामंत यांनी कृतीचे समर्थन करणार नाही असा देखील दावा केला असला तरी हा विषय आता सगळ्यांनी थांबवा असा आग्रह धरून त्यांनी संजय पाटलांना पूर्णपणे राजकीय ढाल पुरवली आहे. एका लोकप्रतिनिधीने जाहीर व्यासपीठावरून 5 जणांना मारल्याची कबुली देणं हा थेट पोलिसांना आणि गृह खात्याला दिलेला सनसनी टोला आहे. अशा गंभीर पार्श्वभूमीवर असलेल्या नेत्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना गजाआड पाठवण्याऐवजी मंत्री महोदय त्यांच्या आक्रमक बॉडी लँग्वेजचं कौतुक करतायत. ही मगरुरी आणि हा माज केवळ सत्तेच्या बळामुळे आला आहे हे आता उघड गुपित आहे. सत्ताधारी पक्षाच्या या भूमिकेमुळे गुन्हेगारांचे मनोबल अधिकच वाढणार असून महाराष्ट्रात जंगलराज सुरू झाल्याची भीती सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते. शेवटी प्रश्न हाच उरतोय की उदय सामंत आणि हे सत्ताधारी सरकार अशा गुंड खासदारांची पाठराखण आणखी कधीपर्यंत करणार? केवळ राजकीय फायद्यासाठी जर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अशा हिंसक प्रवृत्तीच्या दावणीला बांधली जाणार असेल तर महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय संस्कृती पूर्णपणे रसातळाला जाईल. उदय सामंत यांनी आपल्या मैत्रीचे आणि सत्तेचे कवच बाजूला ठेवून गृह खात्याला स्वतंत्रपणे तपास करण्यातच मागणी केली पाहिजे असंही म्हटलं जात आहे. लोकशाहीत संविधानापेक्षा आणि जनतेच्या सुरक्षेपेक्षा कोणताही मित्र किंवा खासदार मोठा असू शकत नाही. याची आठवण आता जनतेलाच या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना करून द्यावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.